नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्यलोकतंत्र। यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत भरवण्यात आलं होतं। या संमेलनाला अनेक मान्यवर उपस्थित होते। मराठी साहित्य संमेलन कोणत्याही मोठ्या वादाविना समाप्त होण्याच्या अवस्थेत असतानाच समारोपाच्या टप्प्यात एका वेगळ्याच मुद्द्याने प्रचंड मोठे वादंग माजले। विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी तेथील एका परिसंवादात बोलताना या वादंगाला जन्म दिला। त्यांच्या म्हणण्याचा थेट अर्थ असा होता की ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रमुखांना मर्सिडीज गाडी दिल्याशिवाय कोणालाही मोठेपद मिळत नाही। 2 मर्सिडीज गाड्या दिल्या की एक मोठेपद तेथे मिळते, असं नीलमताई म्हणाल्या। आता हे त्यांचं विधान खरं की खोटं हा एक वेगळा मुद्दा असेल, पण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आपण अशी व्यक्तिगत राजकीय हिशोबाची वक्तव्य करावीत का, हा मुद्दा महत्त्वाचा आहे। त्यांनी हे वक्तव्य अयोग्य व्यासपीठावर करून निश्चितच चूक केली आहे। या व्यासपीठावर अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही स्थान दिलं गेलं होतं, पण तेथे त्यांच्यापैकी कोणीही फार वादग्रस्त राजकीय वक्तव्य करून आपला राजकीय हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न केला नव्हता, पण ती आगळीक मात्र नीलमताईंनी केली। दिल्लीतील या मराठी साहित्य संमेलनाचं महत्त्व फार मोठं होतं। देशाच्या राजधानीत मराठी भाषेचा पताका उंचावून धरण्याचे काम या संमेलनाने केलं। त्या ठिकाणी अशा राजकीय मानसिकतेतून कोणतीही किंवा कसलीही वक्तव्य करणं अपेक्षित नव्हतं, परंतु तरीही नीलमताईंनी ही आगळीक केल्यानंतर त्यांना ठाकरे सेनेच्या नेते खासदार संजय राऊत यांनी अतिशय आक्रमक प्रत्युत्तर दिलं असून नीलमताईंचा त्यांनी खरपूस समाचारच घेतला आहे। काही वेळा नीलमताई यांचा एकेरी उल्लेख करत ही विकृत मानसिकतेची बाई आहे अशी टिप्पणीही संजय राऊत यांनी केली। त्यावर पत्रकारांनी तुमच्या विरोधात हक्कभंग येऊ शकतो असे विधान करतात राऊत यांनी या पत्रकारालाही उडवून लावलं। नुसतं हक्कभंग नाही तर आम्ही ईडी, सीबीआय आणि यांच्याकडून झालेली अटकही सोसून बाहेर पडलो आहोत, त्यामुळे असल्या हक्कभंगाला आपण किंमत देत नाही, अशा शब्दात त्यांनी आपला राग व्यक्त केला। संजय राऊत केवळ नीलमताईंवरच तोंडसुख घेऊन थांबले नाहीत, तर त्यांनी साहित्य महामंडळाच्या प्रमुख उषा तांबे यांनाही चांगलंच फेलावर घेतलं। साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा असा राजकीय गैरवापर होऊ दिल्याबद्दल उषा तांबे यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे। एवढंच नाही तर स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार यांनीही नीलमताईंच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली। जेव्हा पवारांचा कोणी अपमान करतो त्यावेळी आम्ही त्यांच्या बाजूनी बोलतो, मग आता पवारांनीही आमची बाजू उचलून धरत नीलमताईंच्या वक्तव्याचा निषेध करावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे। प्रतिक्रियेतून राऊत यांनी या वादाला व्यापक स्वरूप दिलं आहे। उषा तांबे, शरद पवार आणि संयोजकांनाही त्यांनी या वादात ओढलं आहे। दिल्लीतल्या संमेलनात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यासपीठावर संधी दिली गेली, मग ठाकरे गटाच्या नेत्यांना का डावलले हा आक्षेपही त्यांनी नोंदवला। त्यामुळे नीलमताई यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आता इतक्यात थांबेल अशी शक्यता नाही। मुळात साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांना संधी द्यावी का, हा महाराष्ट्रात खूप वर्षापासून चालून आलेला विषय आहे। त्यावर सर्व ज्येष्ठ साहित्यिक आणि सर्व दिग्गज नेत्यांनी यापूर्वीच आपली मते व्यक्त केली आहेत, पण नीलम गोरे यांच्यासारख्यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांना स्थान देऊच नका असे सांगण्याची वेळ आली आहे, एवढं मात्र नक्की। या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर खुद्द नीलमताईंनी थोडी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी आपली बाजू मांडताना त्या म्हणाल्या की माझे वक्तव्य स्वानुभवावर आधारित आहे, बोलण्याच्या ओघात मी ते केले असे सांगून त्यांनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही त्यांनी स्वानुभव असा शब्द वापरल्याने हा वाद इतक्यात संपण्याची शक्यता नाही। कारण शिवसेनेत पक्षप्रमुखांना मर्सिडीज दिल्यावरच पदे मिळतात या विधानाच्या पुष्टयर्थ स्वानुभव असा शब्दप्रयोग वापरून नीलमताईंनी आपला दावा अधोरेखितच करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यावर राऊत यांचे म्हणणं असं आहे,
नीलमताईंना शिवसेनेने 4 वेळा विधान परिषद दिली. मग नीलम गोरे यांच्या वक्तव्यानुसार त्यांनी 4 दुणे 8 मर्सिडीज गाड्या शिवसेनेच्या नेत्यांना दिल्या असल्या पाहिजेत. कुठे आहेत त्या गाड्यांचा पावत्या? असं आव्हानात्मक सवालही राऊत यांनी केला. ज्या परिसंवादात नीलमताईंनी हे वक्तव्य केले त्या परिसंवादाचे नाव असे घडलो आम्ही असे होतं. म्हणजे नेत्यांची हुजुरी करूनच महाराष्ट्रात राजकीय नेतृत्व घडत असतं असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न नीलमताईंनी यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अशा स्वरूपाची वक्तव्य केलं आहे. दिल्लीतील या वक्तव्यामुळे महाराष्ट्राला कमीपणा येत आहे. नीलमताईंनी सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं असं म्हटलं जात आहे. नीलम गोरेंच्या वक्तव्यावर तुमची मते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.